माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने मुंबईमध्ये सद्भावना संकल्प दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी हजेरी लावली होती। यामध्ये उद्धव ठाकरे यांनी गळ्यामध्ये काँग्रेसचं उपरण घातल्याचं पाहायला मिळालंय। यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। हा उत्साह दाखवतो आहे की महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा निवडून स्वागत करतो, विनंती करतो की संजय साहेबांचं आपण समिती या सगळ्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी विराजमान केलं। अशा या थोर नेत्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो। भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते या देशाची लोकशाही आणि आपण बघतोय काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळ्यामध्ये उपरण घातलं। उद्धव ठाकरेंनी त्यानंतर उपरण काढल्याची हे दोन दृश्य आपण बघतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय उद्धव ठाकरे यांच्या गळ्यामध्ये उपरण घालताना काँग्रेसचे नेते दिसतायत। उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा उपरण घालून घेतलं गळ्यात, मात्र त्यानंतर त्यांनी ते उपरण काढल्याचं दिसतंय। अशा या थोर नेत्यांची जयंती आपण या आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का। मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला, एक आदर केला, मान ठेवला। आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला, कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे, कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही। मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं, दाखवा काय दाखवायचं ते दाखवा। पण यावेळेला थोडक्यात वाचले, नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात आहे भाग वेगळा, पण देशाने यांना बरोबर हात दाखवला होता। आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो। काँग्रेस काय, मग तेव्हा पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते। मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणं ऐकत मोठा झालो आणि मी म्हटलं मग बोलायचं काय। एक गोष्ट नक्की, जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो, आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन। पण त्या बोलण्याला, त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाहीये।